बी नाव सांगायचं आपलं आपण कोणाला. बोल जीवदानी माते की, जीवदानी माते की. आई आज हा तुझ्या नावाचा सोला देवी मांडलेला आहे. खालीलकरांनी जो सोला मांडलेला आहे देवी तुझ्या पद पोचला का. आनंदाचा आहे. विरारवरून इतपत येणं केलं देवी तुम्ही, विरारवरून इतपत येणं केलं. या खालीलकरांच्या तुम्ही कार्यामध्ये सहभागी झाले देवी. यांच्यावर सदैव तुमची कृपा दृष्टी पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या आणि अडचणी ह्या गावामध्ये येता कामा नाही देवी. हा आनंदाचा होळी सगळं आनंदाचं राहील ना सदैव. या गावामध्ये तुम्ही इथे निवासस्थान मांडलेलं आहे देवी आणि गावाची मालकीन गावाचे रक्षण करता आहे. म्हणून तुझ्या नावाचा थाटामाटाने इथे उत्सव साजरा केला जातो आणि त्या उत्सवाकरता देवी तू इथं येणं केलं. या पटकन सुवासनी या, फटाफट या, वेळ होता या. अजून भरपूर कार्यक्रम आहे. कोण आहे आपण मंदिराच्या तिकडची त्या कप्प्यावर कलश भरून ठेवलेले, कलश भरून ठेवलेले बघा. कलश तो कलश घेऊन बोला. नाव सांगायचं देवा. आपलं नाव आहे का देवाला. नाव नाही बोला. या घटावर बांधलेला आहे आपण. 2 घट मांडलेले तिथे. मग तुम्ही देवी आल्यात का देव आला त्याचं नाव सांगायचं आम्हाला. तर आम्ही पुढे मानपान करू, नाही तर मानपान करायचं नाही. कोणी पण देव असो नाव सांगल तर ते देऊ सगळं. बोला देवा. दिसतंय पुढं काय दिसतंय पुढं काही. हा बघा पुढं काय दिसतंय का. नाव आहे देवाला. देव इतका थांबत नाही ना आणि देव मोका पण नाही ना बैरा पण नाही. तर त्या देवाला काहीतरी नाव असेल. ज्या स्थानकावरनं तुम्ही जर इतपत आला आनंदाने खेळता तर त्याचं नाव असेल. आहे का नाव त्याला. बोला. जगाडा
गावदेवी माते, तुझ्या नावाचा हा जागर गोंधळ दिवस देवी सोहळा आज मांडलेला आहे. हा जो कार्य करायला घेतला हा देवी सकाळपासून कार्य आपला चालू आहे ना. सकाळी अभिषेक केलं, त्याच्यानंतर होम हवन केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्यक्रमाच्या आधी आपण सर्व देवतांचे मानपान केले, बरोबर आहे. देवी प्रत्येक देव गाव शिवारातील देवतांचं मानपान केलं. तुझ्या आधिपत्याखाली जे गण आहेत त्यांचं मानपान केलं. देवी तुझ्यापात पोचलं का? आनंदाचा आहे. गावची पांढरी गावची तू देवी, गावची रक्षण करता ह्या गावाला बसली देवी. ह्या गावावर तुझी कृपादृष्टी सदैव असू दे. कुठल्याही प्रकारची अडी अडचण ह्या गावामध्ये येता पण कामा नाही आणि ह्या गावामध्ये कधी चोरी पण होता कामा नाही. ज्या गावची पांढरी, ज्या गावची गावदेवी रक्षण करता देवीची जर सेवा कंप्लीट पूर्णत्व जर होत असेल, ती देवी जागृत जर राहत असेल तर तुमच्या गावाला चोरी कधीच होणार नाही. चोर उलट्या पाण्याने पडून जाईल. आलं लक्षात? मग आपल्या गावची देवता, आपल्या गावची ग्रामदेवता, देव कुठलाही असो, हनुमंतराय असो, पांडुरंगाची मूर्ती असो, ग्रामदेवतेची मूर्ती असो, नित्यनेमाने जर तुम्ही त्या देवतांची सेवा जर करता तर देव आपल्यावर प्रसन्नित होतो आणि आपल्या गावावर लक्ष देतो. जर आपण त्यांच्यावर जर लक्ष दिलं नाही तर देव काय करतो? पाठ फिरवतो. म्हणून आपले देवता आपण जतन करायचे आहेत आणि आपल्या देवाची जोपासना आपण करायची आहे. चला सुवासनी या पटकन इथे आरती करा. या आवड बस आज
नावाची गर्जना करायची, नाव सांगायचं आपलं, आपण कोणाला. बोलाई माता, कुठली बोलाई माता? वाड बोलाई. बोलाई मातेचं स्थान दोन ठिकाणी आहे, मला तरी वाटतं 2 ठिकाणी आहे. अगदी सांगून गेलो, बोलाई मातेचं मंदिर आहे. ते मंदिर कुठं आहे? पाण्यामध्ये. आणि ते मंदिर एका खांबावर आहे, बरोबर? गेलेच का नाही कोणी? हा, एका खांबावर आहे ना. तशी 2 मंदिर आहेत, एका बाहेर आहे मंदिर आणि एक आतमध्ये. पण मुख्य मंदिर कुठलं आहे? पाण्यामधलं आहे. या बोलाई मातेची एक आख्यायिका आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? कुठे झाला? सांगतो ते बोलतात खाली गावात झाला. शलाई माता, बोलाई माता आणि तिला दुसरं नाव आहे पटकी भवानी. ती आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुळ दैवतामध्ये तिचं विराजमान बसलेली आहे. ती बसलेली. शक्तिपीठ किती आहेत महाराष्ट्रात? किती शक्तिपीठ आहेत? आणि टोटल सगळी 52 शक्तिपीठ आहेत. जिथे 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 अंश पडलं तिथे तिथे एक शक्तिपीठ तयार झालंय. तुम्ही म्हणजे कंटाळा नाही होता तुम्हाला? म्हणजे कसं नुसतं वारं खेळून जायचं, काहीतरी सांगितलं पाहिजे देवाचं, नाही ते यायचं नाव सांगत जायचं. म्हणजे प्रत्येक देवाच्या बद्दल थोडीशी माहिती झाली पाहिजे. चालेल ना सांगलं तर? प्रत्येक शक्तिपीठ तयार झाला. आणि हे एक शक्तिपीठ आहे. मी बोलून गेलो का माहूरगडला शक्तिपीठ आहे रेणुका मातेचं. माहूरगडला जर कोणी गेला असेल तर देवीची पूर्ण मूर्ती नाही बघायला भेटणार तुम्हाला, इथून बघायला भेटेल ना. तशी ही शलाई माता एक शक्तिपीठ आहे 52 शक्तिपीठामध्ये. आई, या खालिंकराने तुझ्या नावाचा जागर गोंधळ देवी सोहळा मांडलेला आहे. हा तुझ्या पात पोहोचला का देवी? आनंदाचा आहे. शेलार परिवारामध्ये देवी तू बसलेली आहे. शेलार परिवाराची तू कुलस्वामिनी आहे. कुलस्वामिनी आहे ना तुमची शलाई. आणि या खालीन परिवारावर तुझी कृपादृष्टी असू दे देवी. कुठल्याही प्रकारची अडीअडचण या गावामध्ये येता कामा नाही देवी. गावामध्ये तर नकोच नको, तर कुटुंबामध्ये पण कुठल्याही प्रकारची अडीअडचण येता कामा नाही. म्हणजे ज्या वेळेस अडीअडचण येते त्यावेळेस देव तिथेशी धावून येतो. तसं तू देवी या घाटावर आज आली, तुझं मानपान केलं. तब्बल 2 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. आधी मानपान केलं, सकाळी अभिषेक केलं, होम हवन केलं, मग मिरवणूक काढली. आता आपण नावाचा हा गोंधळ मांडला देवीचा. ह्या जागरण गोंधळाला तुम्ही उपस्थिती केली बोलाईवरनं. अगं बोला ये माता ये लवकर ये ग लवकर का ग उशीर तू गेला. बोला ये माता ये लवकर ये ग लवकर का ग उशीर तू गेला. बोला ये माता ये लवकर ये ग लवकर का ग उशीर तू गेला. बोला ये माता
पोचला आनंदाचा आहे. चला सुहासनी पटका. चला पाचानी या. Dua baru malam.